गुपितांचं ओझं, एक अनैतिक प्रेमाची कहाणी. शहरातल्या कॉलेजमध्ये शिकणारी सायली दिसायला साधी, गोड आणि फारशी उठून दिसणारी नव्हती. तिचं आयुष्य एका मध्यमवर्गीय कुटुंबात शांतपणे चाललं होतं. घरी आई, वडील आणि तिची लहान बहीण एवढंच कुटुंब. वडील बँकेत नोकरीला, आई गृहिणी. सगळं सुरळीत. पण या घरात येऊन मिळाला एक व्यक्ती, ज्याने सगळं आयुष्य उलथून टाकलं. तो म्हणजे तिच्या आईचा मावस भाऊ सुधीर. वयाने बऱ्यापैकी मोठा, 38 ते 40 वर्षांचा. व्यापारी म्हणून ओळख असलेला, गावात मोठं नाव आणि त्याच्यात एक हटके आकर्षण. त्याचं बोलणं, आत्मविश्वास, जगभर फिरून आलेली त्याची स्टाईल, या सगळ्याने तो कुटुंबात वेगळाच दिसायचा. तो अधूनमधून मुंबईला येऊन सायलीच्या घरी थांबायचा. सायलीला सुरुवातीला सुधीर म्हणजे काकाचं वाटायचा. पण जसजसा वेळ गेला, तसतसं तिला त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. ती कधी हॉलमध्ये बसून अभ्यास करत असेल तर सुधीर तिच्याकडे बराच वेळ पाहत राहायचा. सुरुवातीला तिला गोंधळ वाटला, पण नंतर हळूहळू तिचं मनही विचित्रपणे ओढलं जाऊ लागलं. एका संध्याकाळी आई, बाबा बाहेर गेले होते. बहीण शेजारी खेळायला गेली होती. घरात फक्त ती आणि सुधीर. टीव्हीवर चित्रपट लागला होता. अचानक सुधीरने विचारलं, सायली, तुझं भविष्य ठरवलं आहेस का? तुला कसं आयुष्य हवंय? सायली हसली, अजून ठरवलं नाही. पण कधी कधी वाटतं, साधं पण प्रेमळ आयुष्य मिळावं. सुधीरने तिच्या डोळ्यांत पाहत हळू आवाजात म्हटलं, ते प्रेम तुला कुणाकडून हवंय, सायली? त्या क्षणी तिचं हृदय धडधडलं. जणू तिला समजलं होतं की तो कोणता प्रश्न विचारतो आहे. तिने नजरा खाली घालून शांतता राखली. पण सुधीर तिच्याजवळ आला. त्याच्या हाताचा स्पर्श तिला पहिल्यांदाच जाणवला. शरीर थरथरलं, पण मन थांबलं नाही. त्या रात्री त्यांच्या नात्याची पहिली पायरी चढली. सायलीचं आयुष्य पूर्ण बदललं. आता प्रत्येक वेळेला ती सुधीरच्या भेटीची वाट पाहू लागली. तो आल्यावर घरचं काम, आईचं बोलणं, बहिणीचं खेळणं काहीही महत्त्वाचं वाटायचं नाही. फक्त त्याचं प्रेम. पण ते प्रेम नव्हतं, ते एक अनैतिक नातं होतं. काही महिने हे सगळं गुपचूप चाललं. पण जसं ते वाढलं, तसं धोका वाढू लागला. एकदा आईने अचानक दरवाजा उघडला आणि सायली व सुधीर एकत्र आल्याचं पाहिलं. आईचा चेहरा फटकळ झाला. तिने काही बोललं नाही, पण त्या नजरेतली भीती सायलीला भेदून गेली. आईने त्या रात्री बाबांना काही सांगितलं नाही, पण तिचं वागणं बदललं. सायलीला अपराधी वाटायला लागलं. तरी सुधीर तिला शांत करत म्हणायचा, हे आपलं प्रेम आहे, त्यात काही चुकीचं नाही. पण मनात कुठेतरी सायलीलाही कळत होतं की हे पाप आहे, आणि या पापाची किंमत कधीतरी मोजावी लागेल. काही दिवसांनी आणखी मोठा धक्का बसला. सायली गर्भवती असल्याचं तिला समजलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती सुधीरकडे धावली. तो सुरुवातीला घाबरला, पण लगेच म्हणाला, काळजी करू नकोस, आपण हे गुपित सांभाळू. पण कसं? समाजाच्या नजरेतून, कुटुंबाच्या नजरेतून हे लपवणं अशक्य होतं. सायलीच्या वागण्यातला बदल आईला जाणवू लागला. तिने थेट विचारलं. अखेर सत्य बाहेर आलं. घरात भूकंप झाला. बाबा थरथर कापत होते. आई रडत सुनी. आपल्या घरातलं असं पाप, असं म्हणत ती बेशुद्ध पडली. बाबांनी सुधीरला घराबाहेर हाकललं. सायली मात्र अडकली. समाज, शेजारी, कॉलेज, सगळीकडे तिचं नाव खराब झालं. सुधीर तिला घेऊन जाईल असं वाटलं, पण त्याने तिला सोडून दिलं. तो म्हणाला, माझं नाव आहे, व्यवसाय आहे, कुटुंब आहे. मी तुला मान्य केलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. सायलीला तेव्हा उमगलं, ज्या प्रेमाला तिने आयुष्य दिलं, ते प्रेम नव्हतं, ते फक्त शरीराचं आकर्षण होतं. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सायलीला मात्र घर सोडता येईना. तिचं भविष्य, तिचं बाळ, समाजाची निंदा, या सगळ्याने तिचं मन थरथरलं. आई, बाबा काही दिवस तिच्याकडे पाहतही नव्हते. सगळीकडून बहिष्कार. कॉलेजमध्ये अफवा पसरल्या. लोक बोट दाखवून हसायला लागले. मित्रमैत्रिणी दुरावले. सायली एकटी पडली. तिच्या पोटातलं बाळ वाढत होतं, आणि तिच्या मनातलं अपराधीपणाचं ओझही. तिने सुधीरला पुन्हा शोधायचा प्रयत्न केला, पण तो कुठेतरी गायब झाला होता. फोन उचलत नव्हता, मेसेजला उत्तर देत नव्हता. त्याचं प्रेम जणू संपूनच गेलं होतं. महिन्याभराने तिने एका छोट्या दवाखान्यात बाळाला जन्म दिला. त्या क्षणी तिला वाटलं की तिचं आयुष्य संपलं आहे, पण बाळाच्या रडण्याने तिचं हृदय वितळलं. अपराधीपणा असूनही, तिला वाटलं की या एका छोट्या जीवासाठी ती जगेल. पण समाजाने तिला राहू दिलं नाही. शेजारी, नातेवाईक सगळे तोंड वाकडं करून बोलू लागले. आई, बाबा सतत रागाने, अपमानाने तिच्याकडे पाहू लागले. सायलीने ठरवलं, आता तिला स्वतःचाच मार्ग घ्यायचा आहे. तिने नोकरी शोधली. सुरुवातीला खूप त्रास झाला, पण एका छोट्या शाळेत तिला शिकवायची संधी मिळाली. पगार कमी, पण किमान जगता येईल इतका. ती बाळाला सांभाळत होती, शिकवत होती आणि रोज मनातली रिकामी जागा भरायचा प्रयत्न करत होती. वर्षानुवर्ष गेली. समाजाने कधीच तिला माफ केलं नाही, पण हळूहळू लोकांच्या गप्पांचा तिला फरक पडेनासा झाला. तिच्या आयुष्यातलं खरं बळ होतं तिचं मूल. त्याच्यासाठीच ती लढत होती. एका दिवशी अचानक सुधीर पुन्हा समोर आला.
काही वर्षांनी बदललेला, केस पांढरे झालेला, चेहऱ्यावर थकवा. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. सायली, मी चुकीचं केलं. पण विसरून टाक ना, मला दुसरी संधी दे. सायली त्याच्याकडे बराच वेळ शांतपणे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर कठोरता. तिने हळूच उत्तर दिलं, मी तुला माफ केलं सुधीर. पण माझ्या आयुष्यात तुझी जागा आता नाही. तू मला सोडलंस, तेव्हा मी संपले होते. पण या मुलासाठी मी पुन्हा उभी राहिले. आज मी माझ्या बळावर जगते. तू दिलेलं जखमांचं गुपित मी उराशी बाळगून जगते. पण माझं जग आता फक्त माझ्या बाळासाठी आहे. सुधीर डोळे खाली घालून गेला. सायलीच्या डोळ्यात समाधान होते. अपराधीपणाचं ओझं अजून होतं, पण त्यावर मात करण्याची ताकदही होती. गुपितांचं ओझं आयुष्यभर तिच्यासोबत राहिलं, पण त्या ओझ्यानेच तिला मजबूत केलं. आणि एका स्त्रीच्या रूपात, आईच्या रूपात ती पुन्हा जगायला शिकली. सायलीने ठरवलं होतं की आता तिचं आयुष्य केवळ तिच्या मुलासाठी आहे. सुधीरचं भूतकाळातलं सावट अजूनही तिच्या मनावर होतं, पण ती त्याच्या ओझ्याला पार करून पुढे जगायचं शिकली होती. शाळेतली तिची नोकरी साधी होती, पगार थोडा होता, पण तेवढ्यावर ती स्वतःला आणि मुलाला सांभाळत होती. मुलाचं नाव तिने आर्यन ठेवलं. आर्यन जसजसा मोठा होत होता, तसतसा त्याच्या निरागस प्रश्नांनी सायलीचं मन हादरून जायचं. आई, माझे बाबा कुठे आहेत? पहिल्यांदा हा प्रश्न ऐकून ती रडली. त्याला खोटं सांगणं तिला जड होतं, पण खरी गोष्ट सांगणं त्याहून अवघड होतं. ती त्याला सांगायची, तुझे बाबा खूप दूर आहेत. पण तू माझा सगळ्यात मोठा आधार आहेस. वर्षानुवर्ष सरली. आर्यन आता 10 वर्षांचा झाला होता. हुशार, चपळ, अभ्यासात तर चांगला होता, पण खेळातही तो आघाडीवर होता. शाळेतल्या सगळ्यांना तो आवडायचा. शिक्षक म्हणायचे, तुझा मुलगा मोठं नाव कमवेल. हे ऐकून सायलीच्या मनात समाधान यायचं. पण समाज अजूनही विसरलेला नव्हता. कुणीतरी कुजबुजायचं, तो बाप नसलेला मुलगा आहे. कधी कधी आर्यनलाही कानावर पडायचं. तो आईला विचारायचा, आई, ते असं का बोलतात? सायली त्याला फक्त मिठीत घेऊन म्हणायची, तू कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू माझा अभिमान आहेस. दरम्यान, शाळेत नवीन मुख्याध्यापक आले, अजित सर. 50च्या आसपास वय, पण व्यक्तिमत्व जबरदस्त. त्यांच्यात एक गंभीरपणा होता, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांबद्दल माया होती. सायलीने पहिल्यांदा त्यांच्याशी बोललं, तेव्हा तिला जाणवलं की हा माणूस वेगळा आहे. बोलण्यात प्रामाणिकपणा, डोळ्यात विश्वास, आणि हृदयात करुणा. हळूहळू अजित सर आणि सायलीमध्ये बोलणं वाढू लागलं. कधी कामाबद्दल, कधी शाळेबद्दल, तर कधी फक्त साधं, सरळ आयुष्याबद्दल. एक दिवस ते दोघे एकत्र बसले होते, तेव्हा सर हसून म्हणाले, सायली, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी एक दुःख दडलेलं दिसतं. पण तू खूप मजबूत आहेस. सायलीला वाटलं की कुणीतरी तिच्या मनातील जखमा खरंच ओळखल्या आहेत. तिने पहिल्यांदाच कुणासमोर तिचा भूतकाळ उलगडला, सुधीरचं नातं, समाजाची निंदा, आर्यनचा जन्म. अजित सर शांतपणे ऐकत राहिले. शेवटी ते म्हणाले, तुझी चूक नाहीये सायली. चूक त्या माणसाची आहे ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण तू जे केलंयस, मुलाला सांभाळलंयस, स्वतः उभी राहिलीस, ते खूप मोठं आहे. तुला तुझ्यावर अभिमान असायला हवा. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्या वर्षांनी कुणीतरी तिचं मन खरं समजून घेतलं होतं. दिवस पुढे सरत राहिले. अजित सर तिच्या आणि आर्यनच्या जवळ येऊ लागले. शाळेनंतर कधी ते दोघं आर्यनला घेऊन फिरायला जायचे, कधी छोट्याशा कॅफेत बसून गप्पा मारायचे. हळूहळू आर्यनलाही त्यांचं सोबत आवडू लागलं. तो सरांना अजित काका म्हणायला लागला. सायलीच्या मनात एक भीती सतत होती, पुन्हा कुणावर विश्वास ठेवायचा आणि पुन्हा जखमी व्हायचं. पण दुसरीकडे तिच्या मनात उबदार भावना उगवत होत्या. अजित सरांच्या सहवासाने तिला आयुष्यात परत एकदा जिवंतपणाची जाणीव होत होती. एका दिवशी अजित सरांनी तिच्याशी थेट बोललं. सायली, मला माहिती आहे तुझा भूतकाळ सोपा नाही. पण मी तुला सांगतो, मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. आणि आर्यनलाही मी माझा मुलगा म्हणून स्वीकारेन. तुझं मत काय? सायली थिजून गेली. तिच्या मनात वादळ आलं. एकीकडे तिचं भूतकाळाचं सावट होतं, सुधीरची आठवण, समाजाची भीती. पण दुसरीकडे पहिल्यांदाच कुणीतरी प्रामाणिकपणे तिच्या आयुष्याला स्वीकारत होतं. तिने काही दिवस विचार केला. रात्री उशिरा आर्यन झोपल्यावर ती खिडकीत बसून रडायची. मग आर्यनचं निरागस हसणं डोळ्यासमोर यायचं. शेवटी एक दिवस तिने ठरवलं. ती अजित सरांकडे गेली आणि म्हणाली, सर, मी खूप जखमा सोसल्या आहेत. मला पुन्हा आयुष्य सुरू करायचं आहे, पण फक्त एक अट आहे, आर्यन माझं जग आहे. त्याला दुखावलं गेलं तर मी तुटेन. अजित सरांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, सायली, आर्यन माझाही मुलगा आहे आता. तू निर्धास्त रहा. त्या दिवशी पहिल्यांदाच सायलीच्या डोळ्यातला भार हलका झाला. पुढच्या महिन्यात छोट्या समारंभात सायली आणि अजित सरांचा विवाह झाला. काही लोक कुजबुजले, काहींनी निंदा केली, पण त्यांना फरक पडत नव्हता. सायलीला आता तिच्या आयुष्याचं खरं आधारस्तंभ मिळाला होता. आर्यनलाही खऱ्या अर्थाने वडिलांचं प्रेम मिळालं. सायलीचं आयुष्य आता नव्या सुरुवातीने उजळलं होतं. अजित सर तिचे पती झाले होते आणि आर्यनसाठी ते खरं वडीलच होते.
घरात आता हसू, समाधान, सुरक्षितता होती. सायलीला वाटू लागलं होतं की काळ्या सावल्या मागे पडल्या आहेत. पण भूतकाळाचं ओझं इतक्या सहज संपत नाही, हे तिला लवकरच कळणार होतं. एके दिवशी शाळेतून परतताना तिच्या नजरेत पडला तो चेहरा सुधीर. 10 वर्षांनी तो समोर आला होता, पण त्याच्या डोळ्यात अजूनही जुनं वेड, तेच आकर्षण दिसत होतं. त्याने थोड्या अंतरावरूनच तिच्याकडे बघितलं. सायलीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिने घाईघाईत आर्यनचा हात धरला आणि घरी गेली. रात्री अजित सरांना तिने सगळं सांगितलं. ते गंभीर झाले. सायली, तू घाबरू नकोस. आता तू एकटी नाहीस. मी आहे, आपण एकत्र आहोत. पण मला वाटतं सुधीर इतक्या वर्षांनी परत आलाय म्हणजे त्याचा हेतू काही साधा नाही. दिवस जात राहिले. सुधीरने थेट सायलीच्या दारावर हजेरी लावली. अजित सर कामावर गेले होते आणि सायली घरात एकटी होती. तो दरवाजा ठोठावून म्हणाला, सायली, मला फक्त एकदा बोलायचं आहे. त्याचा आवाज अजूनही गोडसर होता, पण त्यामागे कपट दडलेलं तिला लगेच जाणवलं. सायली थरथरत होती, पण तिने दरवाजा उघडला नाही. आतूनच ती ओरडली, सुधीर, माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस. मी तुला खूप आधी विसरले आहे. माझं घर, माझं मूल, माझं आयुष्य आहे. दूर जा. सुधीर हसला. सायली, तू मला विसरू शकत नाहीस. तुला वाटतं अजित तुला खरंच प्रेम करतो? तो तुला स्वीकारतो कारण त्याच्याकडे पर्याय नाही. पण मी तुला आधीपासून प्रेम करतो. आर्यन, तो माझा मुलगा आहे. हे ऐकून सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. दाराच्या पलीकडे तो आपलं खरं रूप दाखवत होता, अधिकाराचा, मालकीचा. तिने रागाने दरवाज्यावर हात आपटत म्हटलं, तो फक्त माझा मुलगा आहे. तुला त्याच्याशी काही संबंध नाही. मी तुला आयुष्यातून कायमचं काढून टाकलंय. तेवढ्यात मागून आवाज आला, अजित सर आले होते. त्यांनी सगळं ऐकलं होतं. त्यांनी दरवाजा उघडून सुधीरकडे सरळ नजर लावली. इथून निघून जा, नाहीतर पोलिसांत तक्रार करीन. सुधीर हसला. अरे अजित, तू माझ्या जागी आलायस. पण लक्षात ठेव, माणूस बदलतो, पण रक्त बदलत नाही. तो मुलगा माझाच आहे. एक दिवस मी त्याला घेऊन जाईन. असं म्हणत तो निघून गेला. सायलीच्या अंगात थरथर होती. अजित सरांनी तिला जवळ घेतलं. सायली, घाबरू नकोस. तो काहीही करू शकत नाही. पण आपण सावध राहायला हवं. यानंतर काही दिवस घर शांत होतं. पण सुधीरचं सावट पाळत ठेवल्यासारखं होतं. तो शाळेजवळ दिसायचा, आर्यनच्या खेळाच्या मैदानाच्या आजूबाजूला उभा राहायचा. कधीतरी आर्यन घरी येऊन म्हणायचा, आई, आज एक काका माझ्याकडे बघत होते. ते कोण होते? हे ऐकून सायलीचं रक्त गोठायचं. एकदा तर आर्यन उशिरा घरी आला. सायली घाबरून गेली. त्याने सांगितलं, आई, एक काका मला चॉकलेट द्यायला आले होते. ते म्हणाले, मी तुझा मित्र आहे. पण मी नाही घेतलं. सायलीचे हातपाय थरथर कापायला लागले. तिने ठरवलं की अजित सरांसोबत बसून हा प्रश्न कायमचा सोडवायचाच. रात्री तिघं एकत्र बसले. अजित सर ठामपणे म्हणाले, सायली, आता आपण पोलिसांत तक्रार करणार. सुधीरला थांबवणं आवश्यक आहे. सायली घाबरली होती. जर त्याने खरोखर आर्यनला उचलून नेलं तर? अजित सर तिचा हात हातात घेऊन म्हणाले, तो तुला घाबरवतोय. पण आपण घाबरणार नाही. आर्यन आता आपला मुलगा आहे, आणि त्याचं संरक्षण मी करणार. सायलीला डोळ्यांत अश्रू आले. इतक्या वर्षांनी तिला खरा आधार मिळाला होता. पण सुधीर इतक्या सहज हार मानणारा नव्हता. त्याने शेवटचा डाव खेळायचं ठरवलं. एके संध्याकाळी, शाळेतून घरी जाताना आर्यन अचानक गायब झाला. सायली आणि अजित सरांचं आयुष्य एका क्षणात कोसळलं होतं. शाळेतून घरी यायला आर्यनला फक्त 10 मिनिटं लागायची. पण त्या दिवशी तासभर झाला तरी तो आला नाही. सायली घाबरून गावभर शोधू लागली. शाळेत जाऊन चौकशी केली, पण तेथून तर तो आधीच निघून गेला होता. शेजाऱ्यांकडे विचारलं, खेळाच्या मैदानाकडे धाव घेतली, पण आर्यन कुठेच नव्हता. सायलीचे डोळे लाल झाले होते. ती रडत होती, किंचाळत होती. माझा मुलगा कुठे गेला? कुठे गेला माझा आर्यन? गावकरी जमले. अजित सरांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. सायलीच्या मनात एकच नाव घुमत होतं, सुधीर. तिचं हृदय सांगत होतं की मुलाला तोच घेऊन गेला आहे. रात्री उशिरा अजित सरांना फोन आला. दुसऱ्या टोकाला सुधीरचा आवाज. कसा आहेस अजित? बायको आहे, मुलगा आहे, छान घर आहे. पण विसरलास की तो मुलगा माझा आहे. आता तो माझ्यासोबत आहे. अजित सरांचा संताप उफाळून आला. सुधीर, ऐक, जर माझ्या मुलाच्या एका केसालाही धक्का लागला तर तुझं आयुष्य नरक करीन. सुधीर हसला. धमक्या देऊ नकोस. मी सायलीला अजूनही प्रेम करतो. आणि आर्यन माझ्या सोबत राहायला हवा. जर तुला तो परत हवा असेल, तर सायलीला माझ्याकडे पाठव. नाहीतर. आणि फोन कट झाला. सायलीने हे ऐकून जमिनीवरच बसकण मारली. तिचे हात थरथरत होते. ती अजित सरांकडे पाहत म्हणाली, नाही. मी त्याच्याकडे परत जाणार नाही. पण माझा मुलगा, माझा आर्यन. तिचा आवाज गळून गेला. अजित सरांनी तिला जवळ घेतलं. सायली, आपण त्याला वाचवू. तू शांत हो. मी जिवंत आहे तोवर आर्यनला काही होऊ देणार नाही.
पोलिसांनी ट्रेसन करून सुधीरचा पत्ता शोधायला सुरुवात केली. तो गावाच्या बाहेर एका ओसाड वाड्यात थांबला होता. तिथेच आर्यनला त्याने ठेवलेलं होतं. आर्यन घाबरलेला होता, पण धीर करून तो आईचा फोटो हातात धरून बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आणि अजित सरांनी त्या वाड्यावर धाड टाकली. आत अंधार होता. कोपऱ्यात आर्यन बसलेला दिसला. त्याने आईचं नाव घेतलं, आई. पण तेवढ्यात सुधीर हातात धारदार सुरी घेऊन पुढे आला. त्याचे डोळे वेडे झाले होते. कोणी हललं तर मुलाला ठार करीन, तो गर्जला. सायलीने पोलिसांच्या आडून पुढे पाऊल टाकलं. तिचा आवाज कापत होता, पण ती ठाम होती. सुधीर, मला काही हवं असेल तर घेऊन जा. पण माझ्या मुलाला सोड. तो निर्दोष आहे. त्याला काही करू नकोस. सुधीर वेड्यासारखा हसू लागला. तुला अजूनही समजलं नाही? मी तुला मिळवण्यासाठी काहीही करीन. हा मुलगा माझाच आहे. आणि तू? तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात अजित सरांनी पुढे झेप घेतली. त्यांनी सुधीरचा हात पकडला. सुरी जमिनीवर पडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आर्यन धावत आईच्या मिठीत आला. सायलीचे डोळे पाणावले. ती फक्त मुलाला घट मिठी मारून रडत होती. अजित सर त्यांच्याकडे पाहून हलकेच म्हणाले, सगळं संपलं. आता खरंच संपलं. सुधीरला पोलिसांनी घेऊन गेलं. त्याचं डोकं खाली झुकलेलं होतं, पण त्याच्या डोळ्यात अजूनही वेडेपणाची ज्वाला होती. तो ओरडत होता, सायली, तू माझी आहेस. कायमची माझी. सायलीने त्याच्याकडे एक क्षण पाहिलं आणि डोळे मिटून घेतले. तिला समजलं होतं, काही जखमा आयुष्यभर राहतात. पण आता तिच्याकडे तिचं खरं कुटुंब होतं. अजित आणि आर्यनसोबत ती नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती.